तर बघा, आज आपण सेफ्टी साईन अँड सिम्बॉल्स बघणार आहोत, जे की आपल्या रिअल लाईफमध्ये अतिशय महत्त्वाचे. ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरून प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे काही सिम्बॉल असतात. काही ठिकाणी स्पीड लिमिट असते, काही ठिकाणी रोड ब्रेकर असतात आणि काही ठिकाणी जर रोडचं काम चालू असेल तर आपल्या प्रादेशिक भाषेत ज्या ज्या प्रदेशाची भाषा आहे, समजा मराठीत लिहिलेले असते, वाहने हळू चालवा, काम चालू आहे, अशा पद्धतीनं. तर हे सिम्बॉल्स असतात तिथं. तर ते आपण बघणार आहेत काय कशा कशाचे सिम्बॉल्स आहेत. तर सगळ्यात पहिले तर हे रेड सिग्नल म्हणजे काय, प्रोहिबिशन. लाल कलर असेल तर म्हणजे काय, स्टॉप, थांबा. सिग्नलला तुम्ही लाल कलर बघितला तर तुम्ही काय म्हणता, थांबायचे. ओके. त्याच्यानंतर असं जर असेल तर नो ॲडमिटन्स. ओके, तुम्हाला नो एंट्रीच नाही आहे तिथं. त्याच्यानंतर असं जर असेल तर याचा अर्थ काय, स्नो स्मोकिंग. तुम्ही सिगरेट किंवा तसं सिगरेट तर कुठंच नाही प्यायला पाहिजे, परंतु असं असेल तर त्याला नो स्मोकिंग झोन म्हणतात. ओके. त्याच्यानंतर नो डर्टी क्लॉथ. तुम्हाला मळलेले कपडे किंवा घाण कपडे घेऊन तिथं एंट्री करता येत नाही, अशा पद्धतीचे सिम्बॉल्स येते. त्याच्यानंतर हे मेंडेटरी म्हणजे कंपल्सरी. तर असं जर सिम्बॉल असेल याचा अर्थ काय, तुम्ही रूल ओबे करायचे किंवा रूल पाळायचे. तर पहिलं तर इथं अशा पद्धतीने कीप क्लीन म्हणजे क्लीन ठेवा, इन्व्हायरमेंट जे असेल तिथं क्लीन ठेवा. त्याच्यानंतर हेड प्रोटेक्शन मस्ट बी ड्रॉन. वॉन हेड प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन साईडला गेले तर तुम्हाला हॅट घालणं कंपल्सरी आहे. हे कंपल्सरी, मेंडेटरी म्हणजे काय, कंपल्सरी. त्याच्यानंतर वेअर ग्लोव्ज. जिथं समजा तुम्ही वेल्डिंगसारखे कामं करत असाल किंवा अजून काही कामं करत असाल किंवा इलेक्ट्रिकलचे कामं करत असाल तर तुम्हाला प्रोटेक्टिव्ह ग्लोव्ज घालणं कंपल्सरी. तर हे मेंडेटरी म्हणजे कंपल्सरी. आणि प्रोहिबिशन म्हणजे काय, म्हणजे करू नये, अडथळा, ज्याला आपण काय म्हणतो प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंधात्मक. ओके, प्रतिबंध आणि कंपल्सरी. आता वॉर्निंग म्हणजे काय, रिस्क ओरिएंटेड आहे. वॉर्निंग म्हणजे काय, रिस्क ओरिएंटेड, डेंजर आहे. तर तुम्ही येल्लो सिम्बॉल जर लागला, ट्रॅफिक सिग्नलला थांबले तुम्ही आणि येल्लो कलरचा लाईट जर लागला, याचा अर्थ काय की अवेअर व्हा. एक तर त्याच्यानंतर लाल लागेल किंवा ग्रीन लागेल. ग्रीन लागलं तर जा आणि लाल लागला तर थांबा, पण येल्लो म्हणजे काय, अवेअर राहा. ओके. अशा पद्धतीने असेल तर डेंजर हाय व्होल्टेज आहे, अशा पद्धतीचं सिम्बॉल. ओके, डेंजर हाय व्होल्टेज. कधी कधी अशा पद्धतीचा सिम्बॉल पण असतात. एक चेहरा असतो, हाडं असतात दोन्ही साईडने आणि धोका आहे, अशा पद्धतीचं हे असते. त्याच्यानंतर असं जर असेल तर याचा अर्थ काय, डोक्यावर काहीतरी पडू शकतं, थोडं वर काळजी घ्या. त्याच्यानंतर या पद्धतीचं जर डेंजर फ्लो लिफ्ट इन ऑपरेशन, जर ट्रॉली ऑपरेशन असेल, खूप वजनदार वस्तू जर घेऊन जात असेल तर काळजी घ्यावी, अशा पद्धतीचे वॉर्निंग सिम्बॉल्स तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये बघितले असतील. त्याच्यानंतर सेफ्टी कंडिशन. ग्रीन म्हणजे काय, गो. ग्रीन सिग्नल दिला. आता बघा, मोदी साहेब काय करतात, रेल्वेला ग्रीन सिग्नल देतात, ग्रीन झेंडा दाखवतात. याचा अर्थ काय, तुम्ही जाऊ शकतात. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं सिम्बॉल असेल तर फर्स्ट एड, प्रथमोपचार ज्याला आपण म्हणतो. एखाद्याला जर लागलं तर फर्स्ट एड असेल, फर्स्ट एड बॉक्स असतो, त्याच्यामध्ये बँडेज वगैरे असतं, अजून गोळ्या असतात काही. त्याच्यानंतर एमर्जन्सी फोन किंवा इमर्जन्सी कधी लागला, एखाद्याला शॉक लागला तर इमर्जन्सीसाठी फोन नंबर असतात, फोन करायचा असतो. त्याच्यानंतर इमर्जन्सी एक्झिट. एखाद्या ट्रॅव्हलमध्ये किंवा बसमध्ये प्रवास करताना तुम्ही काय आपत्तिकालीन एक्झिट दरवाजा, आपत्तिकालीन दरवाजा अशा पद्धतीने पाहिलं असेल मराठीमध्ये. तर इमर्जन्सी एक्झिट, तिथून तुम्हाला त्या कंडिशनमधून बाहेर पडता येतं. ओके. सो दीज आर द सेफ्टी सिम्बॉल्स. आता अजून रिअल लाईफमधले काही सिम्बॉल्स बघू आपण. मल्टीपर्पज सिम्बॉल. तर हे ॲक्सिडेंटल, हे अतिमहत्त्वाचं आहे. जिथं मास्क वापरा, अशा पद्धतीचा वॉर्निंग सिम्बॉल असतो किंवा वॉर्निंग असते. फायर एक्सटिंग्विशर, फ्लेमेबल इन्व्हायरमेंट असेल तर तिथं स्मोक करू नका, जसं की पेट्रोल पंपवर वगैरे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची. हॉस्पिटलमध्ये बी ICUमध्ये जाताना तुम्ही मास्क वगैरे वापरा, अशा पद्धतीचे सिम्बॉल्स असतात. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी टेक्स्ट. बऱ्याच ठिकाणी तुम्ही अलाराम सिग्नल बघितलं असेल, लिफ्टमध्ये गेल्याच्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने बघितलं असेल. फ्लेमेबल मटेरियल जर असेल तर तिथं त्या पद्धतीचा सिम्बॉल असतो किंवा फ्लेमेबल मटेरियलपासून दूर राहा. त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज वापरा, इलेक्ट्रिसिटीमध्ये काम करताना, लाईव्ह कंडक्टरवर काम करताना इलेक्ट्रिकल ग्लोव्ज वापरा वगैरे. त्याच्यानंतर फायर इक्विपमेंट आणि सिग्नल्स. तर आता हे फायर अलाराम कॉलसाठी इथं एक बटन असतं, ते अलाराम सिग्नल लागेल तर ते कोणाला जाते, फायर एक्सटिंग्विशरच्या जे गाड्या असतात, ज्या त्याला काय म्हणतो, अग्निशामकच्या दलाच्या गाड्या, त्यांना जातं ते सिम्बॉल आणि ते येत आहे.
त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचं पाईप वाऊंड सिस्टीम पण बघितली असेल. ती पाईप वाऊंड सिस्टीमवर टाकी असते, तिथून ते पाणी आग विझवण्यासाठी पाणी सोडलं जातं. किंवा छोटा फायर एक्सटिंग्विशरसुद्धा बघितला असेल, टाईप्स ऑफ फायर, आणि ते सुद्धा बघितलं आपण. तर त्या पद्धतीचे दुसरा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशरसुद्धा सांगितलेलं आहे, ते बघून घ्या. तर कोणत्या टाईपचे फायर एक्सटिंग्विशर आणि कोणत्या टाईपची आग असते हे इथं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आग लागल्याच्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, फायर एक्सटिंग्विशरला फोन करायचा आहे. ओके, आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता वर्किंग कंडिशनमध्ये अशा पद्धतीचे सिम्बॉल्स असतात. ओके, हाईट रिलेटेड सिम्बॉल असतात. हे काय आहे की आयडेंटिफिकेशन मार्क, त्याच्यावर हाईट असेल तर त्या ठिकाणी ती गाडी ट्रॅव्हल करू शकत नाही. त्याच्यानंतर शार्प टर्न असेल तर अशा पद्धतीने असते. ॲरो म्हणजे काय, असा रस्ता थोडा वाकडा असेल. स्टॉप म्हणजे तिथं थांबा. ओके, त्याच्यानंतर हे काय, अरुंद रस्ता. त्याच्यानंतर 10 म्हणजे काय, स्पीड लिमिट हे. त्याच्यानंतर ही एक आहे, तिथं बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचं काय रोड ब्रेकर वगैरे असते. तर हे सगळे सिम्बॉल्स आहेत. ओके, हे आमच्याच विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. सगळे सेफ्टी साईन आणि सिम्बॉल इथं आपल्याला कवर होतात जवळपास. याच्या व्यतिरिक्त काही रिअल लाईफमध्ये सिम्बॉल सेफ्टी असतील तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची. अदरवाईज तुम्ही बघितलंच नाही की रोड ब्रेकर आहे, तुम्ही तुमच्या स्पीडने जर गेलात तर अवघड होईल. शाळेपासून गेलात तर तिथं काय हॉर्न प्रोहिबिटेड झोन म्हणून असतं की तुम्ही उगाच बळजबरी हॉर्न वाजू नका. शांततेचा एरिया असतो. हॉस्पिटलच्या पाशीसुद्धा तुम्हाला त्या पद्धतीची काळजी घ्यायची असते. तर हे या पोस्टरमधून तेच सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. ओके, ठीक.